अर्जुन दात ओठ खात पुटपुटला. औषधाचा परिणाम पूर्ण शरीरावर कधी येईल याची तो घाईघाईने गणना करत होता. एकदा ते मेंदीवर चढलं की त्याचा विचार करणं अशक्य होणार होतं. लोखंडासारखं कणखर असलेलं त्याचं संयमही त्या विषमिश्रित वाईनपुढे टेकणार नव्हतं. लिक्विड एक्स्टसी साधारण 20 ते 45 मिनिटांनी परिणाम दाखवतं आणि तो 3-4 तास टिकतो. पण प्रिया, तिने नकळतपणे वाईनमध्ये जे टाकलं होतं ते प्रचंड ताकदीचं असणार, कारण अर्जुन अर्धा तासही झाला नव्हता तरी त्याचा मेंदू बोथट झाला होता आणि शरीरावर विचित्र ताबा घेतला होता. खालील भागातला ताण दगडासारखा कडक आणि वेदनादायी झाला होता. फक्त 5 मिनिट, तो मनाशी म्हणाला. 5 मिनिटांनी तर मेंदू आणि शरीरावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटणार होतं. प्रियाचा घाणेरडा फसवायचा असेल तर काहीतरी करायला हवं होतं, पण देहात तापाच्या लाटा उसळत होत्या. जणू सगळं अंग आगीत भाजत होतं. त्याने हात घट्ट मुठीत आवळले. उरलेल्या थोड्याशा संयमाने तो देहातील वासना राक्षसाशी झुंजत होता. प्रिया हळूच आपलं लाल रेशमी गाऊन खाली ओढत जमिनीवर टाकलं. मग त्या खालचं रेशमी वस्त्रही काढून ते गाऊनजवळ फेकून दिलं. ती त्याच्यासमोर नग्न उभी होती. विरोध करू नकोस अर्जुन. प्रियाचा आवाज रानटी मांजरासारखा मादक होता. मी तुला असा आनंद देईन की तू कधी विसरणार नाहीस. मी तुला पूर्णपणे संपवून टाकेन. उंच टाचांचे सँडल मऊ गालिच्यात रुतत होते. ती त्याच्याकडे हळूच येत होती. त्याच्याकडे हळूहळू येत होती. त्याच्या जवळ येऊन ती त्याच्या मांडीवर बसली आणि ओठ ओठावर आणण्याच्या तयारीत होती. पण त्याआधीच अर्जुनने उरलेल्या शक्तीने तिला जोरात ढकलून दिलं. ती थेट गालिच्यावर पडली. तू? प्रिया थरथरत्या रागाने किंचाळली. डोळ्यात निखारे पेटले होते. नरकात जा प्रिया, अर्जुन गुरगुरला. अचानक हवेत कानठळ्या बसणारा आपत्कालीन अलार्म वाजला. सगळं हवेलीभर हादरलं. प्रियाच्या डोळ्यात भीती दाटली. अर्जुनच्या हातातला मोबाईल पाहून तिचा रंग पांढरा फडक झाला. बाहेरून धावणारे पावलांचे आवाज जवळ येत होते. कुणी तिला या अवस्थेत पाहिलं तर? तिने घाईघाईने गाऊन अंगावर चढवला, पण हात इतके थरथरत होते की बटन लावायला वेळ लागत होता. दार धाडकन उघडलं आणि 1 डझन गणवेशधारी सुरक्षारक्षक आत घुसले, हातात भरलेली बंदुकी. प्रिया घाईघाईने आपली बॅग उचलली, वळली. काही बोलण्याचा प्रयत्न करत होती. अर्जुनला तिचा आवाज ऐकू येत नव्हता, पण ओठावरचे शब्द तो वाचू शकला. फक यू अर्जुन. ती बाहेर गेल्यावर त्याने अलार्म बंद केला. साहेब, तुम्ही ठीक आहात ना? राकेश, सुरक्षा प्रमुख काळजीने विचारत आत आला. खोलीत कुठला धोका नाही हे पाहून तो थोडा सेल झाला, पण जागरूकच राहिला. मी ठीक आहे, अर्जुनने चिडून उत्तर दिलं. मला एकटं राहू दे. राकेशने गालिच्यावर पडलेलं लाल लेसचं वस्त्र पाहिलं, पण काही न बोलता माघार घेतली. खोलीत परत शांतता पसरली. फक्त अर्जुनचा जोराचा श्वास आणि एसीचा हलका आवाज ऐकू येत होता. त्याला थंड पाण्याचा शॉवर हवाच होता. पाणी प्यावं का? पाणी औषधाचा परिणाम कमी करू शकतं हे त्याला माहीत होतं, पण जास्त पाणी प्यायल्याने जीव धोक्यात येऊ शकतो हेही माहीत होतं. तो भिंतीला आधारदेत हळूहळू आपल्या खोलीकडे गेला. कोणती खोली आहे याकडे त्याचं लक्ष नव्हतं. हवेली त्याचीच होती. आत शिरताच कपडे एक एक करून काढले, पण नग्न झाल्यावरही देहातील आग कमी झाली नाही. शाप, तो पुटपुटला. शॉवर? हो, थंड पाण्याचा शॉवर. पण नाही, खरंतर त्याला हव्यास सर्वाधिक होता तो शेऱ्याचा चंद्रप्रकाशाने उजळलेली खोली. त्याला बाथरूमकडे घेऊन गेली. थंड पाण्याचा मारा त्वचेवर पडताच देहातील जळजळ थोडी ओसरली. शॉवर संपवून तो टॉवेलने अंग पुसत परत खोलीत आला. नग्न अवस्थेत पलंगावर कोसळला, पण उशीचा सुगंध तो तर श्रेयाच्या आवडत्या शॅम्पूचा आणि तिच्या रात्रीच्या लोशनचा होता. धत्त, त्याचा श्वास पुन्हा गरम झाला आणि देहातील ताण आणखीनच तीव्र झाला. मी राजेशशाही भव्य जिन्यावरून वर चढत होते, तेव्हाच अचानक छतावरील स्पीकर्समधून कानठळ्या बसणारा आपत्कालीन अलार्म वाजू लागला. हवेतील शांतता क्षणात भंगली. जोरदार आवाजाने माझे विचार जणू कुणीतरी धरून वास्तवात ओढले. पाय आपोआप थांबले. मी लोखंडी रेलिंगला घट्ट पकडलं. धडधड वाढली होती. खोल श्वास घेतला, सोडला, पुन्हा घेतला, पुन्हा सोडला. काही क्षणात हृदयाची धडधड थोडी आटोक्यात आली. हवेलीमध्ये चोर शिरलाय का हा पहिला विचार मनात चमकून गेला. डोळे सावध झाले. मनात काळा पोशाख घातलेला, चेहरा झाकलेला अज्ञात घुसखोर उभा राहिला, पण समोर कुणीच नव्हतं. मग माझी नजर डाव्या बाजूच्या जिन्यावर गेली आणि तिथे मला एक अनोळखीची आकृती दिसली. लाल रेशमी गाऊन, अगदी परिचित. मी एक क्षणही न दवडता ओळखलं.
प्रिया, मी पुटपुटले. छातीत एक पोचरी, अवर्णनीय मस्तराची लाट उसळली. पण लगेचच माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. ती अनवाणी होती. उजव्या हातात उंच टाचाची सँडल हलत होती. मस्तराचा रंग फिका पडला. त्या जागी कुतूहल जागं झालं. प्रिया स्वतःच्या विचारात इतकी हरवली होती की माझी नजर तिच्यावर रोखलेली आहे हे तिला कळलंच नाही. ती शेवटची पायरी ओलांडून हॉलमधून दरवाजाकडे पळत गेली. जणू तिच्या मागे भुताचा थवा लागला आहे. मनात हसू आलं. ती सिंड्रेलासारखी पळत होती. फक्त फरक एवढाच की ती राजकुमारी नव्हे तर एक दुष्ट जादूगरीण होती. पण मी ठरवलं, हा प्रसंग मी माझ्यापुरताच ठेवणार, एक प्रकारच्या मनातल्या मनोरंजनासाठी. अलार्म अचानक थांबला. मी सुटकेचा श्वास सोडला आणि वर जायला निघाले. कमानीच्या लांब कॉरिडॉरमधून मी अर्जुनच्या ऑफिसकडे जात होते तेव्हा समोर राकेश दिसला. त्याच्या मागे 12 रक्षक होते. एवढ्या संख्येने त्याला पाहून मनात काळजीचा गाठ पडला. काय झालं, मी विचारलं. काळजीचं कारण नाही मॅडम, तो म्हणाला, पण त्याचा आवाज तितका खात्री देणारा नव्हता. अलार्म कशासाठी वाजला, मी डोळ्यात प्रश्न टाकला. मिस्टर अर्जुन यांनी चुकून अलार्म दाबला, तो म्हणाला. अर्जुन आणि चुकून, ते शक्य नाही, मी हळू आवाजात पुटपुटले. आणि मग मनात विचार आला, मग प्रिया अशा अवस्थेत का पळून गेली होती. मी अजून काही विचारणार इतक्यात राकेश पुढे म्हणाला, माफ करा मॅडम, मला काम आहे, आणि तो लांब पावलं टाकत निघून गेला. रक्षकही मागोमाग गेले. मी नाराजीने श्वास सोडला. अर्जुनच्या ऑफिसमध्ये शिरले तेव्हा तिथे तो नव्हताच. फक्त अर्धी रिकामी वाईनची बाटली आणि अर्ध्या भरलेला वाईनचा ग्लास टेबलावर होता. अर्जुन, मी हाक मारली. उत्तर नाही. माझी नजर त्याच बाटलीवर गेली. आमच्या 5 वर्षाच्या लग्नात किंवा घटस्फोटाच्या टप्प्यावर असलेल्या नात्यात मी कधीच त्याला वाईन असा सोडून जाताना पाहिलं नव्हतं. महागडी वाईन तो कधी वाया घालवत नसे, ही त्याची मला आवडणारी सवय होती. मी टेबलाजवळ गेले. कागदपत्र नीट ठेवलेलं होतं, त्यावर पेन ठेवलेलं. काही विशेष नसलं तरी मी वाईनचा ग्लास आणि बाटली उचलली. पण लगेचच माझा हात थरथरला. जमिनीवर पडलेला लालसर कापडाचा तुकडा माझ्या नजरेस पडला. मी कुतूहलाने बाटली आणि ग्लास पुन्हा टेबलावर ठेवला आणि त्या कापडाकडे चालत गेले. उचलताच माझ्या चेहऱ्यावर उष्ण लाट उसळली. मी अनाहूतपणे मोठ्याने ओरडले. डोळे एवढे मोठे झाले की सफरचंदही मावेल, तेही रेशमी, लालसर, अतिशय कामुक. मी धक्क्यातून ते झटकन परत फेकून दिलं.